आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे बघा, मी हे सगळं का केलं मी तुम्हाला सांगते। आशू खूप दिवस झाले बोलत होता की मला काहीच आठवत नाहीये, किती प्रयत्न केला तरी काहीच आठवत नाहीये, पण तेव्हाही माझ्या गोष्ट लक्षात आली नाही। पण नंतर विचार केला आणि जाणवलं की एका ग्लासात एवढी कशी काय गुंगी येईल ना। मग म्हणून मी डॉक्टरांकडे गेले, त्यांना विचारलं हे सगळं काय, तर त्यांनी मला सांगितलं की आशूच्या ब्लड मध्ये दारू बरोबर ड्रग्स पण आहे, त्याने माणूस बेशुद्ध होतो। पण ह्याचा पुरावा काय आहे तुमच्याकडे? पुरावा हे आशूचे रिपोर्ट्स आहेत। ड्रग्सचं प्रमाण हे जे आशुतोषच्या रक्तात होतं तेच प्रमाण त्या माणसाच्या पाण्यात होतं। आणि साहेब, त्याने नेमकं काय होतं हे तुम्ही स्वतः पाहिलं। आणि मी मी यांना ते दिल्यानंतर 10 मिनिटात ते बेशुद्ध झाले। ते काहीच करू शकत नव्हते ना, हलू शकत होते, काही त्यांना माहितही नव्हतं। मग मला सांगा, हे आशूला जर दिलं असेल तर तो कसं काय जबरदस्ती करेल त्या मुलीवर? बरोबर आहे साहेब, त्या मुलाला पण तेवढीच गुंगी होती की। तुम्ही होता का तिकडे? मग शांत बसा। सॉरी साहेब। मॅडम, ही काही पद्धत नसते पुरावा देण्याची। इथे काय सिनेमा चालून होता? हो, पण माझ्याही आशूचं आयुष्य सिनेमा नाहीये ना। तुम्ही त्याला कसंही वागवत होतात। अहो, तुम्ही तर त्या मुलीची बाजू घेऊन त्याला दोषी ठरवून टाकलं होतं, काही तपास न करता। माझ्याकडे काय दुसरा ऑप्शन होता? पण साहेब, आता तुम्हालाही कळलं की खरं काय आहे ते, तर प्लीज पुढील तपास त्या बाजूने झालं तर खूप बरं होईल। डॉक्टर साहेब, बरं या। ठीक आहे, तुम्ही या। मिस्टर देसाई, आम्ही तुमच्यावरचे आरोप मागे घेतोय। डॉक्टरांनी काय सत्य परिस्थिती आहे ते सांगितलंय आम्हाला। काल त्यांनी या ड्रग बद्दल बघितलं नाही, यात आमची पण चूक होती। त्या ड्रगच्या नशेमुळे तुम्हाला काही करणं शक्य नव्हतं, त्यामुळे मी तुम्हाला निर्दोष मुक्त करतो। हां, पण एक लक्षात असू दे, केस बंद होणार नाही। अंतिम निर्णय त्या मुलीच्या स्टेटमेंटवर ठरेल। त्या दिवशी नेमकं काय घडलं ह्या संदर्भात तिची चौकशी केली जाईल। थँक्यू साहेब, खरंच मी पण हेच तर म्हणत होते। हा, आमचंही चुकलं, आम्ही तुमचं आधीच ऐकायला हवं होतं। आणि हो, एकदा ती मुलगी सापडली की तुम्हाला यावं लागेल। हो, ठीक आहे। मी बोलले होते ना तुला, तू निर्दोष सुटणार। चला 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 चला। इतकं फ्री वाटतंय माहितीये, काय करू आणि काय नको असं झालंय। भाऊजी, काय आले का ते दोघं? नाही, अजून दिसत नाहीयेत, पण येतील। उर्मिला, आले 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 आले, आण सगळं तयार आहे, तयार आहे। आले का ते? हा? अगं, तू ते तयार केलंयस का? हो हो, तयार आहे सगळं तयार आहे। काय झालंय, काही झालंय का? काय अगं, कुठे होता तुम्ही दोघं? खोलीतच होतो, काय झालं सांग। कीर्ती, आशू सुटलाय। हा, काय? कीर्ती, अगं शॉक लागल्यासारखी काय रिॲक्ट करतेस? आशू सुटलाय ही आनंदाचीच गोष्ट आहे ना। मग खरंच खरंच खूप खूप चांगली बातमी आहे ही। आता इथेच थांबायचं। हा, ते आले रे, आले आले। नमस्कार करतो। आई, हे सगळं काय आहे? हे कशाला? शांत बस, काहीही बोलायचं नाही। बस, आधी बस।
खुश या ये ग. अरे काय चालू आहे हे सगळं? कीर्ती अगं हे तुला कळणार नाही हं? पण आई आणि मुलाचं प्रेम ना हे असंच असतं. आणि जेव्हा मुलगा एवढ्या मोठ्या संकटातून सुखरूप घरी आलाय तेव्हा तर मग उर्मिला शिवा तुम्ही दोघं माझ्या डोळ्यासमोर नव्हतात ना, मला खूप काळजी वाटत होती. काही सुचतच नव्हतं. माझं हे पोर एवढ्या संकटात होतं. काय परिस्थिती आली आपल्यावर. आणि शिवा काय नाही केलंस ग तू. खरंच म्हणजे या परिस्थितीतून आपण कसे बाहेर, मला काही समजतच नव्हतं मी काय. हे बघा, अजिबात काळजी करू नका. आता आम्ही आहोत तुमच्या समोर आणि आपण सगळे एकत्र आहोत. काही होणार नाही. तुझा शब्द खरा केलास ग शिवा. म्हणजे हातातून एवढी मोठी डील गेली आहे त्याचं तुम्हाला कोणालाच काहीच वाटत नाहीये ना? जाऊ दे ना मडील. कळतं कुठे काय बोलावं ते. प्रत्येक वेळेला कसं काय निगेटिव्ह बोलतेस ग. आपल्याला आपल्या माणसापेक्षा डील जास्त महत्वाची आहे का सांग बघू. आशू समोर काय महत्वाचं आहे आपल्याला. कीर्तीताई त्याचं टेन्शन घेऊ नका. डील काय उद्याही मिळेल. ठीक आहे. अरे काकू थँक्यू. वा वा. आशू आज किती दिवसांनी एवढा खुश दिसतोयस रे. काका मला एकदम फ्री वाटतंय. पण फक्त आता एक महत्वाचं काम राहिलंय. आशू उद्या करूया ते का. अरे भावा आता लोड घ्यायचा नाही. सगळी कामं होत राहणार. सुरुवात चांगली झाली ना, आता सगळं चांगलं आहे.